विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर नंबर 3 आणि त्यामधला 3.1 हे पाहणार आहोत. आता हा लेसन पाहत असताना आपल्याला काही डेफिनेशनकडे लक्ष द्यावं लागेल. त्या गोष्टी मी बोर्डवर लिहिलेल्या आहेत. चला आपण बोर्डवर बघू. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स हा फार महत्त्वाचा आहे. अंकांमध्ये एक विशिष्ट क्रम असतो, त्याला आपण काय म्हणतो? सिक्वेन्स म्हणतो. आता आपले 1 ते 100 अंक कसे बनलेले आहेत? तर हे अंक असे बनलेले आहेत. 1 2 3 4 ह्या अंकांचं आपण उदाहरण घेऊ. ह्या 1 मध्ये आणखी 1 जोडला की हा 2 होतो. या 2 मध्ये आणखी 1 जोडला की हा 3 होतो आणि या 3 मध्ये 1 जोडला की हा अंक 4 येतो. अशा पद्धतीने यांच्यामध्ये काय झालेलं आहे? एक क्रम तयार झालेला आहे. आणखी एक उदाहरण या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसतं? तर हे सगळे वर्ग आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग. अशा पद्धतीने यांची रचना झालेली आहे. अशा ज्याच्यामध्ये आधीच्या नंबरवरून पुढचा नंबर ठरवता येतो अशी जी रचना असते किंवा असा जो क्रम असतो यांनाच आपण काय म्हणतो? अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये टर्म्स जे असतात, टर्म्स म्हणजे जे नंबर्स असतात, यांना आपण क्रमाने मांडू शकतो आणि ह्या टर्म्सना डिनोटेट केलं जातं टी नी. टी उदाहरणार्थ हा टी मधला एक नंबर आहे तर T1, हा दुसरा अंक आहे याला आपण T2, हा तिसरा अंक आहे याला आपण T3 आणि हा चौथा अंक आहे याला आपण T4 म्हणू शकतो. आता यांच्यामध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतं की कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट असतो आणि त्याला अक्षरामध्ये लिहितात डी. कॉमन डिफरन्स यांच्यामधला जो फरक आहे ह्याला डी या अक्षराने दर्शवलं जातं. मग तो डिफरन्स काय आहे तो त्याच्या समोर लिहिला जातो. क्वेश्चन काय आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आर एपी? म्हणजे यांच्यापैकी कोणते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत? इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. आणि जर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन असतील तर त्यांच्यामधला काय करायचं आहे? आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे. चला तर डिफरन्स कसा फाइंड करतात ते आपण प्रत्यक्ष सॉल्व करूया. In the sequence आता या सिक्वेन्स मध्ये काय दिलेलं आहे? 2 4 6 आणि 8. मी तुम्हाला पाठ परिचयामध्ये सुरुवातीलाच या नंबर्सना टर्म्स असं आपण डिनोट करतो हे सांगितलेलं आहे. आता आपण या नंबर्सला टर्म मध्ये डिनोट करू. याच्यामध्ये T1 आहे 2, T2 आहे 4, T3 आहे 6 आणि T4 आहे 8. आता आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर फॉर्म्युला आहे T2 - T1
हे काढल्यानंतर काय आपल्याला मिळेल डिफरन्स T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3 म्हणजे काय तर साध्या पद्धतीने सांगायचं झाले तर पुढच्या नंबर मधून त्याच्या अलीकडचा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे म्हणजे 4 मधून 2 मायनस करायचे 6 मधून 4 मायनस करायचे आणि 8 मधून 6 मायनस करायचे आपल्याला डिफरन्स मिळेल जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल म्हणजे समान असेल तर ते काय असणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे चला सोडूया इथं T2 काय आहे T2 आहे 4 T1 काय आहे 2 आपल्याला डिफरन्स काय मिळतो 4 मायनस 2 2 T3 काय आहे 6 मायनस काय करायचं आहे T2 4 डिफरन्स काय आहे 2 T4 काय आहे 8 त्यातून मायनस काय करायचे 6 परत 2 आता इथं डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणजे समान आहे 2 2 2 म्हणून आपण असं म्हणू शकतो हिअर डिफरन्स इथं डिफरन्स किती आहे 2 आणि तो काय आहे तो काय आहे समान आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो इट इज an A.P अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि डिफरन्स जो आहे या सम मध्ये तो काय आहे डिफरन्स साठी आपण D लिहितो 2 मी बोर्ड वरती आता दुसरा सम लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये 2 5/2 3 आणि 7/2 हे नंबर्स दिलेले आहेत आता यांना आपण यांच्या टर्म्स लिहून घेऊ T1 आहे 2 आता यामध्ये 5/2 हा जो सम आहे हा जो नंबर आहे याला पाहून तुम्हाला कदाचित अवघड वाटू शकतं पण हे एवढं अवघड काही नाही याला आपण बदली करून घेऊ तर 5/2 चा अर्थ काय होतो 2 ने 5 ला डिवाइड करायचं 2 2 जा 4 राहिले किती 1 1 राहिला आता 1 हा 2 पेक्षा छोटा आहे म्हणून इथे डॉट दिला तर हा काय होईल 10 होईल 2 5 जा 10 म्हणजे हा नंबर आपण कन्वर्ट करून घेतला तो किती निघतोय आपला T2 2.5 असाच पुढचा नंबर आपण कन्वर्ट करून घेऊ आता T3 बघू आपण T3 तो 3च दिलेला आहे त्यामुळे तो काहीच अवघड नाही आता आपण नेक्स्ट बघू याला पण आपण असंच कन्वर्ट करून घेऊ 7/2 म्हणजेच 2 3 जा 6 2 3 जा 6 1 राहिला 1 वरती तर हे 7 होते 7 मधून 6 गेले 1 राहतो मग 1 वर इथं जर डॉट दिला तर इथं 10 बनतील 2 5 जा 10 मग हा आपल्याला 3.5 हा असा नंबर मिळेल म्हणून आपण इथे लिहून घेऊ T4 3.5 आता आपण फॉर्म्युला लिहू आणि सॉल्व करू T2 minus T1 T2 किती आहे 2.5 minus 2 0.5 T3 minus T2
T3 किती आहे 3. 3 ला आपण असं पण लिहू शकतो 3.0 कारण पुढचा नंबर पॉइंट मध्ये आहे आणि 2.5. आता हा पाठीमागे नंबर असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्स काढताना इकडचा 1 तिकडे न्यावं लागतील म्हणजे इथं 10 होतील आणि ह्या 10 मधून हे 5 घालवले तर आपल्याला 0.5 मिळतील आणि इथला 1 इथं गेल्यामुळं इथं फक्त 2च राहतील म्हणजे हा फरक सुद्धा काय 0.5 आहे. आता नेक्स्ट आहे T4 मायनस T3. इथं सुद्धा 3.5 मायनस 3 3.0 0.5 आहे. तर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो काय आहे कॉन्स्टंट आहे. हियर the difference is डिफरन्स कशाने आपण डिनोट करतो d ने 0.5 आणि तो कसा आहे तो कॉन्स्टंट आहे which is constant. म्हणून it is an AP. म्हणून हा काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. चला बोर्ड वरती सम लिहिलेला आहे. याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे -10 -6 -2 अधिक 2. याच्यामध्ये T1 येईल -10, T2 येईल -6, T3 येईल -2, T4 येईल +2. आता आपण सॉल्व करूया. T2 T1 म्हणजेच -10 मायनस कंसात T2 काय आहे नाही -6 मायनस कंसात T1 काय आहे -10. आता हे सॉल्व करत असताना काय होईल ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर आतलं साइन काय होतं बदलतं म्हणून हे -6 आणि हे +10 होतील. दोन्हींची वेगवेगळी चिन्ह असल्यामुळे वजाबाकी होईल. 10 मधून 6 गेले 4 राहतील आणि मोठ्याचं काय होईल चिन्ह येईल. मोठ्याचं चिन्ह अधिक आहे म्हणून हे +4. पुढे बघू T3 T2. T3 आहे -2 मायनस कंसात T2 आहे -6. सेम या गणितासारखंच -2 आहेत ते -2च राहतील पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळं आतलं चिन्ह बदलेल आणि हे +6 होतील. वजाबाकी केली तर 6 मधून 2 गेले तर उरतात 4 आणि मोठ्याचं चिन्ह अधिक असल्यामुळे आपल्याला अधिकच घ्यावे लागते. आता लास्ट वन घेऊ T4 T3. T4 काय आहे आपला +2 मायनस कंसात -2. इथं पण सेमच होईल. हे इथं +2 आहेत पण या -2 च्या आधी वजा चिन्ह आहे म्हणून आतलं काय होईल साइन बदलेल आणि ते +2 होतील म्हणजे 4 बनतील. इथं लक्षात आपल्या येते की यांच्यामध्ये फरक जो आहे जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणून आपण म्हणू शकतो हियर कॉमन डिफरन्स किती आहे 4 किंवा कॉमन डिफरन्स इज 4 आणि which is constant.
म्हणून काय म्हणू शकतो आपण, दिस इज किंवा इट इज an AP आणि कॉमन डिफरन्स काय आहे, डिफरन्स इज 4. फोर्थ सम आहे 0.3, 0.33 आणि 0.333. याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेला आहे 0.3, 0.33, 0.333. मग T1 होईल 0.33, T2 होईल 0.33 आणि T3 होईल 0.333 किंवा 3 वेळा 3. आता आपण फॉर्म्युलेचा यूज करून डिफरन्स काढू. T2 काय आहे 0.33 मायनस T1 काय आहे 0.3. याच्यामध्ये जो येणारा फरक आहे तो किती येतोय 0.03. नेक्स्ट T3 किती आहे 0.333 मायनस 0.33. याच्यामध्ये डिफरन्स काय येतोय 0. या 3 ला हे 3 गेले, या 3 ला हे 3 गेले, म्हणजे इथं 0.003 येत आहे. आता इथं आपल्याला कॉमन डिफरन्स दिसत नाहीये आणि T4 दिलेलाच नाही, T3 पर्यंतच दिलेला आहे. म्हणून म्हणू शकतो आपण हिअर common difference is not constant. म्हणून हे it is not an AP. सम पहा, याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे -5, सेकंड टर्म आहे -1/-5 आणि थर्ड टर्म आहे -1/5. तिन्ही टर्म सेम आहेत -1/5. मग आपल्याला T1, T2, T3 सगळं -1/5 लिहायचं आहे. चला हे सम आपण सॉल्व करूया. T2 किती आहे 1 -1/5. आता काय करायचं आहे आपल्याला T2 मधून T1 मायनस करायचं आहे. T1 काय आहे तो सुद्धा आहे 1/5. तुम्हाला माहिती आहे की ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस आलं तर आतली संख्या साइन बदलते, म्हणून -1/5 आणि +1/5. मायनसला प्लस गेले, राहिला 0. सेम तसंच T3 किती आहे -1/5 मायनस T2 किती आहे -1/5. तो ब्रॅकेट मध्ये येईल, म्हणून त्याचं सॉल्व करत असताना साइन काय होईल बदलेल आणि तो प्लस होईल आणि आन्सर काय येईल 0 येईल. आता याच्यामध्ये दोन याच्यावरून आपल्या लक्षात आलं की डिफरन्स जो आहे तो हियर कॉमन डिफरन्स D काय आहे 0 आणि तो कसा आहे कॉन्स्टंट आहे, which is constant. म्हणून आपण म्हणू शकतो it is an
AP and difference is 0. सम पहा, याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे -5, सेकंड टर्म आहे -1/-5 आणि थर्ड टर्म आहे -1/5. तिन्ही टर्म सेम आहेत, -1/5. मग आपल्याला T1 T2 T3 सगळं -1/5 लिहायचं आहे. चला हे सम आपण सॉल्व करूया. T2 किती आहे? 1 -1/5. आता काय करायचं आहे आपल्याला? T2 मधून T1 मायनस करायचं आहे. T1 काय आहे? तो सुद्धा आहे 1/5. तुम्हाला माहिती आहे की ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस आलं तर आतली संख्या साइन बदलते, म्हणून -1/5 आणि +1/5. मायनसला प्लस गेले, राहिला 0. सेम तसंच T3 किती आहे? -1/5 मायनस T2 किती आहे? -1/5. तो ब्रॅकेट मध्ये येईल, म्हणून त्याचं सॉल्व करत असताना साइन काय होईल? बदलेल आणि तो प्लस होईल आणि आन्सर काय येईल? 0 येईल. आता याच्यामध्ये दोन याच्यावरून आपल्या लक्षात आलं की डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे. हियर कॉमन डिफरन्स D काय आहे? 0. आणि तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे, विच इज कॉन्स्टंट. म्हणून आपण म्हणू शकतो इट इज an AP and difference is 0. चला आता आपण 7 सम पाहूया, ज्याच्यामध्ये 3 + √2 3 + 2 in √2 3 + 3 √2 अशी हे रूटचे सम दिलेले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे √2 पाहून थोडंसं अवघड वाटत असेल, पण √2 चे अर्थ तुम्हाला जर व्यवस्थित समजले तर हे सम सॉल्व करायला तुम्हाला बिलकुलही अवघड वाटणार नाही. चला तर मग मी तुमच्या सोयीसाठी 2√2 याचा अर्थ काय होतो? √2 म्हणजे 2 वेळा √2. तसंच 3√2 चा अर्थ काय होतो? 3 वेळा √2. हे जर तुमच्या लक्षात आलं तर हे सम सोडवणं एकदम इझी आहे. चला बघूया आपण. सिक्वेन्स दिलेला आहे 3 + √2 3 + 2 √2 आणि 3 + 3 √2. याच्यामध्ये T1 3 आहे, T2 3 + √2 आहे, T3 3 + 2 √2 आहे आणि T4 3 + 3 √2 आहे. आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया. T2 - T1. T2 काय आहे? 3 + √2. T1 काय आहे? 3. आता हे एकदम इझी आहे. या 3 ला हे 3 गेले, फक्त √2 राहिले. आता T3 - T2. T3 काय आहे? 3 + 2 √2 आणि T2 काय आहे? मायनस ब्रॅकेट मध्ये 3
प्लस √2. आता हे आणखी थोडंसं इझी करून घेऊ. 3 प्लस 2√2 म्हणजे काय आहे? √2 प्लस √2 आणि मायनस 3. बाहेर कंसाच्या ब्रॅकेट हे असल्यामुळं आतले साइन बदलतील म्हणून मायनस √2. आता या मायनस 3 ला हे प्लस 3 गेले, ह्या मायनस 2 ला हे मायनस √2 ला हे प्लस √2 गेले आणि राहिले काय? आन्सर मध्ये फक्त √2 राहिले. आता आपण नेक्स्ट पाहूया. T4 मायनस T3. T4 काय आहे? 3 प्लस 3√2 मायनस कंसामध्ये T3 काय आहे? 3 प्लस 2√2. आता मगाच्या सारखं आपण याला सॉल्व इझी करून घेऊया. 3 प्लस √2 प्लस √2 प्लस √2. इथं मायनस आहे म्हणून पुढचे नंबर्स बदलतील, -3 होतील आणि ह्या 2√2 ला 2 वेळा आधीचं साइन बदलेल, बाहेर मायनस असल्यामुळे √2 आणि -√2. आता बघा त्या -3 ला हे +3 गेले, ह्या -√2 ला हे -√2 गेले, ह्या -√2 ला हे -√2 गेले, राहिले काय? फक्त √2. एकदम सोपं गणित आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो हिअर कॉमन डिफरन्स ज्याला d ने आपण दाखवतो तो रूट आहे √2 आणि तो काय आहे? कॉन्स्टंट आहे म्हणून which is constant म्हणून आपण म्हणू शकतो it is an AP आणि याचा d काय आहे? डिफरन्स काय आहे? √2. ओके. क्वेश्चन 1 मध्ये शेवटचं म्हणजे 8वं गणित आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये टर्म 1 127, 132, 137 असे नंबर्स दिलेले आहेत. तर T1 काय आहे? 127. T2 काय आहे? 132 आणि T3 काय आहे? 137. चला आपण सॉल्व करून पाहूया काय निघतंय आन्सर. T2 मायनस T1 म्हणजे 132 मायनस 127, उत्तर येते 5. ठीक आहे. T3 मायनस T2 137 मायनस 132, उत्तर येते 5. आता आपल्याला पुढं त्यांनी दिलेलंच नाहीये की T4 काय आहे, पण एवढ्यावरून लक्षात येतं काय? लक्षात येतं आपल्या की कॉमन डिफरन्स जो आहे तो काय आहे? 5 आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? इट इज an AP आणि डिफरन्स किती आहे? डिफरन्स D इज 5.